नायगाव बिलोली या दोन तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला आहे। बिलोलीमध्ये काल तालुक्यामध्ये 85 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे काल दिवसभरात आणि नायगावमध्ये 106 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आज सकाळपर्यंत नायगाव तालुक्यामध्ये 115 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे। दोन्ही तालुक्यांमध्ये गोदावरी आणि मांजरा या नद्यांचं पात्र असल्यामुळे तसंच मन्याड लेंडी या नद्यांचं देखील पाणी दोन्ही तालुक्यामध्ये नद्यांना मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अतिमुसळधार पावसामुळे सगळ्या नदी नाले तुडुंब झालेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे रोड क्लोजर देखील झालेले आहेत। प्रशासन अलर्ट आहे। सर्व आमचा फील्ड स्टाफ जो आहे तो माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनामध्ये फील्डवर आहे। सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर कार्य चालू आहे। सध्या नांदेड महानगरपालिकेच्या टीमने नायगावमध्ये एक 15-20 लोकांना या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे पुरामध्ये अडकलेल्या। त्याचप्रमाणे सीआरपीएफची एक दुसरी टीम आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे। पुराने वेढलेल्या गावांना वेळोवेळी सतर्क केलेलं आहे। तसेच बिलोली तालुक्यामध्ये देखील सगरोळी, येसगी, गंजगाव या नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग निजामसागर धरणामधून होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीची पाणी पातळी वाढलेली असल्यामुळे प्रशासनातर्फे लोकांना वेळोवेळी त्या ठिकाणी जागृत केलेलं आहे। तसेच कोलंबी ते हलदा या रोडवर एका स्कूल बसमध्ये 18 विद्यार्थी आणि एक शिक्षक आणि एक वाहन चालक अडकलेले होते, परंतु मी स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन तसेच आमचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि आमचे कोतवाल त्या ठिकाणी होते। गावकऱ्यांच्या मदतीने पाणी कमी झाल्यानंतर मानवी साखळीकडून त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यामध्ये असलेल्या नागरिकांना सुरक्षित त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी पोहोचवलेलं आहे। आता कुठे रेस्क्यू करण्याची गरज आहे? आता कारला तमा या गावामधून आणि कुंचली या ठिकाणून फोन आलेले आहेत। सीआरपीएफची टीम आहे, नांदेड महानगरपालिकेची टीम आहे। तसेच वेळोवेळी माननीय जिल्हाधिकारी सरांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणावर रेस्क्यूचं काम या ठिकाणी होत आहे। नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, प्रशासन सतर्क आहे। प्रशासन त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सहकार्य करत आहे। हवामान खात्याचं काय अलर्ट आहे? संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रेड अलर्ट आहे। रेड अलर्ट आहे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत। त्यामुळे सर्व नागरिकांना मी उपविभागीय अधिकारी बिलोली या नात्याने आमच्या प्रशासनातर्फे विनंती करते कळकळीची की पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नये किंवा पूर पाहण्यासाठी वगैरे कुठल्याही ठिकाणी जाऊ नये। आपण आपली स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, घरी राहा, सुरक्षित राहा। नांदेड हैदराबाद रोड चालू? नांदेड हैदराबाद रोड मगाशी बंद होता नरसी, आता नरसीच्या पुढे ब्रिजवर पाणी होतं भरपूर, त्यामुळे तो बंद आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।